श्री स्वामी समर्थ यूट्यूब फॅमिली, कशा आहात? मस्तच आहात ना मैत्रिणींनो? चला म्हटलं आज ताक हलवावं. 4 दिवस झाले बघा शाळेत आठवल्या. आमच्यात शाळा आम्ही साध्या गाईचं दूध आहे खिल्लार. आम्ही म्हशीचं किंवा जर्सी गाईचं दूध खायत नाही. साध्या गाईचं आमच्यात साधी गाय आहे. तिचं आम्ही बघा 4 दिवसाला एवढं 2 डबे भरून शाळेसाठी ती म्हटलं हलवून घ्यावी. आणि नाही म्हटलं तर पावशेरभर तूप पडतंच बघा. का लोणी कसं निघतंय मिक्सरला, बिन पाणी वापरता निघतंय लोणी. जेव्हा तुम्ही रवीनं हलवता तेव्हा पाणी ओतावं लागतं. त्यापेक्षा मिक्सरला कसं लय वेळ पण लागत नाही, 15 ते 20 मिनटात तुम्ही हलवून पण तयार होता. लोणी काढून पण भांडी पण कमी लागतात. फक्त मिक्सरचं एक भांडं, चमचा आणि बाकीची भांडी थोडी एक पात्याला असं असलं की बाद झालं. लय काय लागत नाही. त्यामुळे त्यात लोणी पण निघतं पडदेशी. लय आपलं ही पण होत नाही, लय वेळ पण आपला जात नाही. बघा 2-3 वेळा धुवून काढलं लोणी, स्वच्छ धुवून घेतलं 2-3 वेळा. पूर्ण त्यातलं पाणी काढून घेतलं लोण्यातलं. पुन्हा ती ताक निघाली बघा, किती घट्ट निघाले ताक बघा. पाणी न वापरल्यामुळं आपण ताक टाकू शकत नाही. ह्या ताकापासून आपण पनीर किंवा श्रीखंडसुद्धा बनवू शकतो. आणि ही पाणी निघाले ना जी धुवून, ती पाणी आपण फेकून द्यायचं, ते पाणी वापरायचं नाही. ही पाणी टाकून द्यायचं, ह्या पाण्याचा काहीच उपयोग नाही. आणि काही लिंबू घेतले, कारण की मी हे ताक आता टाकून देणार नाही. ह्या ताकापासून मी उद्या आता भाजीसाठी काय बनवायचं आपल्याला काय मैत्रिणींना माहीतच आहे. भाजी म्हणजे आपल्याला एक एवढं टेन्शन येतं की दररोज काय भाजी नवीन बनवायची. आणि मुलांसाठी तर लागतेच आपल्याला भाजी चांगली त्यांच्या आवडीची. आणि पनीर ही सगळ्यांनीच आवडतं. म्हणून म्हटलं ही ताक आहे ना, ही टाकून देत नाही बघा मी. ह्याच्यात एक लिंबू पिळती आणि ते पुन्हा नासवती आणि पुन्हा सुती कापड घेते, एक कापड एक घेते, त्या कापडात पूर्ण बांधून ठेवते. बांधून ठेवल्या सकाळच्या डब्याला ही भाजी तयार होतीच. कारण सकाळी ताक हलवलं की 1-1.5 तासाने ही नासतं. एक लिंबू पिळल्यामुळं, बांधून ठेवल्यामुळं पुन्हा सकाळनं ते डब्याला पनीर तयार होतंच. का मी आता लोणी कडवत ठेवलं, 1/2 किलो तूप पडलेच. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुढच्या व्हिडिओवर नक्कीच भेटू. बाय बाय मैत्रिणींनो.